नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण पाहत आहात द्वारका दर्शन। यामध्ये आज आपण जात आहोत 12 ज्योतिर्लिंगपैकी 10वे ज्योतिर्लिंग म्हणजेच नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे। तर येथे येण्यासाठी तुम्ही अहमदाबादपासून रेल्वेने थेट द्वारका रेल्वे स्टेशन येथे येऊ शकता। जर तुम्हाला बसने यायचं असेल तर अहमदाबादवरून तुम्हाला द्वारकासाठी बसेससुद्धा उपलब्ध आहेत। तर चला जाऊया आपण मंदिर पाहण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही इथे आल्या तुम्हाला भगवान शंकराची एक भली मोठी मूर्ती दिसेल, त्यानेच आपले लक्ष वेधून घेतले जाते। ही मूर्ती 25 मीटर उंच बसलेली मूर्ती पाहायला मिळते। मंदिरातील मूर्ती खूप जाड आहे, म्हणून तिला मोटेश्वर असेही म्हणतात। तर मित्रांनो नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपण आलेलो आहोत 12 ज्योतिर्लिंगपैकी प्रसिद्ध असलेला नागेश्वर द्वारका येथील। तर हे बघा, इथं भगवान महादेवाची बसलेली मूर्ती आहे, भली मोठी। हे बघा, पूर्ण नाही आणि मागा आहे ते मंदिर तिथे आहे। आपण तिथे जाणार आहोत, गर्दीसमोर थांबलो आपण आता, ऊन पण लई आहे। या ज्योतिर्लिंगाच्या शास्त्रात अद्भुत महिमा सांगितला जातो। धार्मिक शास्त्रानुसार भगवान शिव हे नागांचे देवता म्हणून ओळखले जाते। नागेश्वराचा पूर्ण अर्थ नागांचा स्वामी असा आहे। नागेश्वर हे शिवाचे दुसरे नाव आहे। या पवित्र ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाच्या भारतीय कथेतील पुराणात मोठा महिमा सांगितला जातो। या मंदिरात बसून जो भक्त श्रद्धेने महाकथा ऐकतो त्याची पापे धुतली जातात, अशी श्रद्धा आहे। मित्रांनो, इथे एक पौराणिक कथा सुद्धा आहे। पौराणिक कथेनुसार सुप्रिय नावाचा एक व्यापारी भगवान शिवाचा अनन्य भक्त होता। त्याच्याबद्दल असा विश्वास होता की तो खूप धार्मिक आणि सद्गुणी होता। एकदा दारुक नावाच्या राक्षसाला त्याच्या भक्ती आणि चांगल्या आचरणामुळे राग आला। आसुरी स्वभावाचा असल्याने त्याचा भगवान शिव अजिबात आवडला नव्हता। त्यामुळे तो सुप्रियाला इजा पोचवण्यासाठी अशा संधी शोधत होता। एके दिवशी तो बेटीने समुद्राजवळ कुठेतरी जात असताना दारुकाने त्याच्यावर हल्ला केला। दारुक या राक्षसाने सुप्रियाचे बोटीतील सर्वांसह अपहरण केले आणि त्यांना बंदीवर करून आपल्या कुलीला नेले। सुप्रिया अनन्य शिवभक्त असल्याने नेहमी शिवपूजेत लीन असायचा, त्यामुळे तुरुंगातही त्याची पूजा थांबली नाही आणि त्यांनी आपल्या इच्छासातीने शंकराची उपासना करण्याची जाणीव करून दिली। दारुक राक्षसाला हे कळताच तो संतापला। तो तुरुंगातील व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला व व्यापारी त्यावेळी उपासना आणि ध्यानात मग्न होते। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आतमध्ये नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या शिवलिंगाच्या इथे। तर इथं मोबाईल अलाउड आहे आतमध्ये घेऊन यायला, तर मी घेऊन आलो आहे। हे बघा, छान दर्शन होत आहे, निवांत। रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर आहे। बाकी तुम्ही जर सोमवार ते शनिवार कधी पण या, इतकी गर्दी नसणार आहे। आता आवड सीझनमध्ये जेव्हा तुम्ही श्रावणमध्ये वगैरे येताल तेव्हा गर्दी खूप असणार आहे। आता असं काय नसताना आलं तर मग गर्दी कमी भेटणार आहे। आता रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे। त्यांच्या ध्यानाच्या मुद्रेत राक्षस त्यांच्यावर रागावू लागला, पण त्याच्या सुप्रियेवर काही परिणाम झाला नाही। निराश होऊन दारुक राक्षस अन्वयांना त्या व्यापाऱ्याला मारण्यास सांगितले। हा आदेशही व्यापाऱ्याला त्रास होऊ शकला नाही। या उपायात व्यापारी स्वतः आपल्या साथीदारांच्या उद्भवनासाठी भगवान शंकराची प्रार्थना करू लागले। त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव कारागृहात ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले। भगवान शिवाने व्यापाऱ्याला पाशुपत अस्त्र दिले, जेणेकरून तो स्वतःचे रक्षण करू शकेल। या शस्त्राने सुप्रियाने दारुक आणि त्याच्या अन्वयांचा वध केला। तेव्हापासून भगवान शिवाच्या या ज्योतिर्लिंगाचे नाव नागेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले। मित्रांनो, आता आपलं मंदिरातून दर्शन झालेलं आहे शांत इथे। तर आतमधून दर्शन झाल्यावर आपल्याला आता जायचं आहे। आता आपल्याला द्वारका भेटला, तर आता आपण निघणार आहोत। वाजले जवळपास 4 वाजलेत, तर 5ला मंदिर उघडतो। तर आपल्याला ते जायचं आहे, ऊन पण खूप आहे। इकडे मागं बघू शकता भगवान शंकराची भली मोठी बसलेल्या यातलं मूर्ती आहे आणि बाजूलाच मंदिर आहे। तर चला आपण आता इथं थंडगार जरा उसाचा रस पिऊ, त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला जाऊया। बाकी तुम्हाला जर गाडीवर असाल आणत असाल 4 व्हीलर वगैरे तर पार्किंगसाठी भरपूर मोठी जागा आहे।
चारी बाजूला. तुम्ही जिकडं पाहिजे तिकडं पार्किंगसाठी जागा भरपूर आहे. राहण्याची सोय पण आहे, हॉटेल पण आहेत, धर्मशाळा आहेत आणि खाण्याची पाण्याची पण सोय आहेत. तर चला. तर मित्रांनो, आता आपण इकडून आलो होतो द्वारकेवरून रुक्मिणी माता मंदिरचं दर्शन घेऊन. तर इथं ह्या रस्त्याने आलो, पण आता ह्या रस्त्यालाच असं रस्त्यालाच की नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे. त्यानंतर इथून आपण आता गोपी तलावाला जाणार आहोत, जिथं कृष्ण भगवानांनी तलावात जाणार आहोत. त्यानंतर मग बेट द्वारकाला जाणार आहोत, जिथे कृष्णनगरी होती तिथे. गोपी तलाव सरळ पुढे जायचं.